18 मे शनिवारचा दिवस, ज्या दिवशी सगळेच जण आपापलं वीकेंड सेलिब्रेट करायचं म्हणून आपापल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आपापल्या ठिकाणी पार्टीमध्ये व्यस्त असताना विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं आपलं पुणे शहर एक अशा अत्यंत दुर्दैवी घटनेनं हादरून गेलं, ज्या घटनेमध्ये रविवारी पहाटे म्हणजे साधारण 1:30च्या सुमारास एक वेगवान गाडी आली आणि जिने 2 जणांचा जागीच जीव घेतला. आता ऑफकोर्स या घटनेच्या सगळ्या डिटेल्स आतापर्यंत तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचलेच असणार आहेत, बिकॉज खऱ्या अर्थाने आत्ताच्या काळात मीडियाने ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय ते खरंच वाखाणण्याजोगे. कारण एरवी मीडियाला नावं ठेवणारी आपण सगळेजण, आत्ता ती वेळ आहे जिथे मीडियाला जेन्युइनली वी शुड थँक देम की त्यांनी हा विषय लावून धरलाय आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सोशल मीडियाची जी पॉवर आहे त्या पॉवरमुळे या विषयाकडे प्रचंड जास्त लोकांचं लक्ष आलंय. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की यात जो खोटेपणा होत होता किंवा ज्या पद्धतीने त्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता तो कुठेतरी आता मला असं वाटतं थोडंफार अशक्य दिसतोय. कारण आत्ताचा जो भारत आहे हा भारत, संपूर्ण भारत या घटनेकडे अगदी टक लावून पाहतोय आणि प्रत्येक अपडेट्स घेतोय. सो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाही काही गोष्टींवरती प्रकाश टाकणार आहे ज्या गोष्टींबद्दल नाही बोललं जाते. आणि मला वाटतं की आत्ता या अपघातानंतर या गोष्टींवरती प्रकाश टाकणं खूप गरजेचं आहे, कारण का इथून पुढे आपण अजून एका अशाच अपघाताची वाट नाही बघत बसू शकत. सो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी थोडंसं रफली तुम्हाला एक आयडिया देणार आहे नक्की काय हा सगळा प्रसंग घडलाय आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की कुठले ते विषय आहेत ज्याच्याबद्दल बोलणं आत्ता खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर विशाल अग्रवाल पुण्यातला प्रचंड प्रख्यात असा बिल्डर, ब्रह्मा कॉर्पोरेशन या नावाची त्याची फर्म, आणि त्याचा जो मुलगा आहे वेदांत अग्रवाल जो फक्त 17 वर्षांचा 12वी परीक्षेमध्ये पास झाल्यामुळे तो त्याच्या मित्रांना पार्टी देण्यासाठी पुण्यातल्या कोझी पबमध्ये सगळ्यात आधी गेला. तिथे तो दारू प्यायला त्याच्या फ्रेंड सोबत. त्याच्यानंतर तो उठला आणि त्याच्यानंतर तो गेला ब्लॅक या नावाच्या पबमध्ये आणि त्याच्यानंतर तिथे आणखीन जास्त दारू प्यायल्यानंतर, अजून जास्त हाय झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या ड्रायव्हरला विनंती केली की गाडी मी चालवणार आहे, तू माझ्या शेजारच्या सीटवर बस. आणि त्याच्या विनंतीप्रमाणे त्याचा ड्रायव्हर त्याच्या शेजारी बसला आणि त्याने अतिशय वेगवान म्हणजे 200च्या स्पीडने, आता फक्त हा अंदाज लावला जातोय, त्या स्पीडने त्याने ती गाडी चालवली. जर का तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज जर का तुम्ही पाहिलं त्याची गाडी दिसत सुद्धा नाहीये त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. त्यावरनं आपल्याला एक अंदाज येतोय की ही गाडी किती वेगात जात असणार आहे. आणि युटर्न घेतलेलं एक मित्रांची जोडी होती, मित्रमैत्रिणीची, जे 2 व्हीलरवरती जात होते. अश्विनी आणि अनिश हे दोघेही जण जबलपूरमधले आहेत, एका शहरातले. सोबतच त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग पुण्यात पूर्ण केलं, सोबतच त्यांना जॉब लागला, एकाच कंपनीत जॉब लागला आणि दोघेही जण आपापल्या फॅमिलीला फायनान्शियल आधार होते. आणि त्या दोघांचाही जागीच जीव गेला. हे इतकं दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थाने हा एक अपघात झाल्यानंतर ऑफकोर्स सगळ्या जणांनी, तिथला जो जमाव होता लोकांचा, त्यांनी त्या मुलाला पकडलं, धरलं, त्याला चोप दिला. ते बघितल्यानंतर मला प्रचंड हायसं वाटलं आणि कुठेतरी माणुसकी जिवंत या गोष्टीचं समाधान वाटलं. कारण तो मुलगा पळून जाण्याच्या सिच्युएशनमध्ये होता, पण त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या त्या सगळ्या लोकांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद म्हणते की तुम्ही समोर आलात आणि हे पाऊल तुम्ही उचललं. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर जे काही नंतर घडलं खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमुळे खूप जास्त हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत आलं. आणि तो प्रकार असा होता की साधारण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर खूप जास्त उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आणि त्याच्यावरती कलम 304A हा दाखल करण्यात आला. 304A प्रमाणे त्याला फार फार तर 2-1 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि तो जामीन पात्र ठरतोय. आणि त्याच गोष्टींमुळे 15 तासांच्या आत त्याला जामीन मिळाला. आणि तुम्ही जर का तो जामीन चा ज्या अटी आहेत ते पत्र तुम्ही जर का पाहिलं असेल तर तुम्हाला माहितीच असणार आहे. साधारण 4 ते 5 अटी घालण्यात आल्या. पहिली अट म्हणजे की 300 शब्दांचा निबंध तुला लिहायचा आहे जो काही अपघात घडलाय त्याच्यावरती. दुसरी गोष्ट म्हणजे तुला 15 दिवसांसाठी एखाद्या चौकामध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत काम करायचं आणि वाहतूक नियंत्रण करायचं आहे. तिसरी गोष्ट, तुझ्या समोर जर का कोणाचा अपघात झाला तर तुला त्या अपघातग्रस्तांची मदत करायची आहे. चौथी गोष्ट, तुला मानसिकरित्या स्वतःला एक काउन्सिलिंग घ्यायची आहे सायकॅट्रिस्टकडनं किंवा काउन्सिलरकडनं. आणि 5वी गोष्ट की त्याच्या पेरेंट्सलाही हमी द्यायला सांगितली आहे लिखित स्वरूपात की इथून पुढे त्याच्याकडनं दारू किंवा असली काही व्यसनं होणार नाही, तो चुकीच्या संगतीत जाणार नाही. आणि हे सगळं बघितल्यानंतर जेन्युइनली असं वाटलं की हा जोक चाललाय का, कारण का 2 जणांचा, 2 निष्पाप जीवांचा बळी गेलाय. आणि त्याच्यानंतर जस्ट बिकॉज तो एक अल्पवयीन आहे आणि 17 वर्ष 8 महिने त्याचं वय आहे, अवघी 4 महिने त्याला राहिली आहेत 18 वर्षांचा ठोंगडा होण्यासाठी. आणि जस्ट बिकॉज या एका कारणामुळे त्याला या गोष्टींमधनं इतक्या सहसारित्या त्याला फक्त 304A त्याच्या नावावरती गुन्हा दाखल झाला या कलमाअंतर्गत. आय थिंक या गोष्टीमुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण आलं आणि त्याच्यामुळे अख्खा भारत जागृत झाला आणि या गोष्टीच्या अगेन्स्ट त्याने आवाज उठवला. खऱ्या अर्थाने 302
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा होता. 304 हा कलम दाखल होणं गरजेचं होतं, पण ते नाही झालं, ज्याच्यामध्ये मुलाला सरळ जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि जर आपण सगळ्यांनी आवाज उठवला तर या गोष्टी कुठेतरी होतील. कारण तुम्हाला आजही आठवत असेल तर दिल्लीमध्ये घडणारं निर्भया हत्याकांड, याच्यामध्ये जेवढेही अपराधी होते त्या 6 अपराधींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण आज सुद्धा तो जो अल्पवयीन होता ज्याने तिच्यावरती बलात्कार केला होता आणि या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेत तो इक्वली सामील होता, त्याला जस्ट बिकॉज तो एक ज्युव्हेनाइल मध्ये जातो, ज्युव्हेनाइल कोर्टामध्ये जातो, किंवा तो अल्पवयीन होता, 18 वर्षांच्या खाली होता, म्हणून त्याला सोडण्यात आलं, त्याला नाव वेगळं देण्यात आलं, वरून त्याला पैसे देण्यात आले की तुझं एक नवीन आयुष्य सुरू कर. आणि आज सुद्धा तो मुलगा कुठे ना कुठेतरी जिवंत आहे आपल्या भारतात. हे इतकं वाईट आणि इतकं दुर्दैव आहे आपल्या न्यायव्यवस्थेचं. मला त्याच्यानंतर खूप लोकांनी आवाज चढवला आणि जर एक नवीन थोडासा बदल आणण्याचा प्रयत्न केला न्यायव्यवस्थेमध्ये, की जर का मुलाने 18 वर्षांच्या आतील जर का अल्पवयीन मुलगा असेल आणि त्याने जर का केलेलं कृत्य हे खूप जास्त निकृष्ट दर्जाचं असेल, मानवतेला काळीमा फासणारं असेल, तर त्याला 16 वर्षांच्या पुढच्या मुलांना तुम्ही एक अडल्ट म्हणून कन्सिडर करून त्यांना शिक्षेसाठी पात्र ठरू शकता. पण आज सुद्धा ज्या सिनेमांमध्ये आपण या गोष्टी पाहतो सर्रासपणे, की श्रीमंतांची मुलं असतात ती आरामात या सगळ्या गोष्टीतून सुटतात. आणि आत्ता आपल्याला ते पुण्यात पाहायला मिळालंय, एक माझ्या शहरात मला पाहायला मिळालंय, आणि ते बघून मला खूप वाईट वाटलंय, चीड एक मनामध्ये आली आहे, आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवते. तर ही सगळी घटना, हे सगळ्या घटनाक्रम हे सगळं तुम्हाला ठाऊक असणार आहे. मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 मुद्दे मांडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा, 18 वर्षांच्या खाली जर कुठला मुलगा किंवा मुलगी त्या पब किंवा बारमध्ये जाते तर त्याला दारू का सर्व्ह केली जाते हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. आणि ठिकठिकाणी याच्यावरती चेक पॉईंट बसवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर का कोरेगाव पार्कात कधीही जा, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते, किंवा कोंडव्यामध्ये जा, हा जो सो कॉल्ड पॉश एरिया आहे, तर त्या पॉश एरियामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे यंगस्टर्स आणि जेनझी तुम्हाला सापडतील, ज्यांचं लिटरली मिसरूड सुद्धा फुटलेलं नसतं, पण ती मुलं दारू पितात आणि बाहेर येऊन तमाशे घालत असतात रोडवरती. आणि या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. तिथून जाताना सुद्धा लिटरली अनसेफ वाटायला लागतं, आणि ह्या गोष्टींबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, की पुणे हे शहर आपल्या संस्कृतीसाठी ओळखलं जायचं. काही वर्षांपूर्वीपर्यंत पुणे हे शहर विद्येचं माहेरघर, म्हणजे आज सुद्धा फक्त भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा मुलं पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतात. आणि ज्या विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख होती ती आज फक्त सो कॉल्ड पब्स आणि बार पुरती मर्यादित राहिलेली आहे. इतकं वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी बघून. आणि याला कुठे ना कुठेतरी बॉलिवूड अगेन रिस्पॉन्सिबल आहे. बॉलिवूडमध्ये असं दाखवलं जातं की तुम्हाला लाईफमध्ये जर का सेलिब्रेट करायचं असेल कुठली गोष्ट, तर दारू आणि हातात सिगारेट या गोष्टी दिसल्या की तुम्ही कूल वाटता. आणि म्हणून सोशल मीडियावरती आपलं सो कॉल्ड स्टेटस मेंटेन करण्याकरता जेनझीची जी मुलं आहेत ती मुलं सर्रासपणे दारूच्या पार्ट्या करतात. हुक्का काय म्हणू नका, किंवा गांजा म्हणू नका, वीड म्हणू नका, ह्या सगळ्या गोष्टी लिटरली या गोष्टी अजून आयुष्यात मी पाहिलेल्या पण नाहीयेत. पण ऑफकोर्स आपल्याला व्हिडिओजमध्ये किती ठिकाणी रेव्ह पार्टीज आपल्याला दिसतात, किती ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. सहज फक्त गुगलवरती टाईप करा, यू विल कम टू नो की पुण्यामध्ये तब्बल 70 पब्स आणि बार आहेत. कधी झालेत हे? आणि अशी कशी अचानक वाढ होते या सगळ्या गोष्टींची, आणि का होते मुळात? खरंच समाजाची गरज आहे का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 10 वाजता तुम्ही जर का कुठल्याही चौपाटीवरती खायला जा, पोलिसांची गाडी येते, सायरन वाजतो, आणि फास्ट फूड खाणारे आपण सगळेजण, आपल्या सगळ्यांना थांबवलं जातं. ओके, विच इज फाईन, ठीक आहे. एक तुम्हाला रात्रीचे नियम, रात्रीचं मॅनेजमेंट करण्यासाठी पोलिसांना आपल्याला मदतच करायला हवी, त्याच्यामुळे 10 नंतर तुम्ही नकोच बाहेर पडूया. पण मग हे जे पब्स असतात, बार असतात, हे का 1:30 वाजेपर्यंत सुरू असण्याची परमिशन यांना दिली जाते? अशी किती पैशांच्या पेट्या सरकारला मिळतात या गोष्टींमधनं की तुम्ही सर्रासपणे 1:30 वाजेपर्यंतची परमिशन देतात? का देतायत? ही का गरज आहे? का तुम्ही पब्स आणि बार 10 वाजता बंद नाही करू शकत? तुम्हाला नाही वाटत या सगळ्या गोष्टीमुळे हिट अँड रनच्या केसेस कमी होऊ शकतात? आणि मला असं वाटतं हे ज्या पद्धतीचे जे अपघात होतात किंवा या गोष्टी कुठेतरी अर्थाने कमी होऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट, की ज्या वेळेला तुम्हाला समजतंय की तुम्ही लिटरली माती खाल्ली आहे पब्समध्ये जाऊन, तुम्ही दारू प्यायलात, तुम्हाला स्वतःची शुद्ध सुद्धा नाही, त्यावेळेला तुम्ही आरामात ओला बुक करू शकता, उबर बुक करू शकता, रिक्षात जाऊ शकतात. ओ बट वेट, तुम्हाला तुमचा सोशल स्टेटस मेंटेन करायचा आहे ना, और आज तो गड्डी तेरी बारी चलाएगा, हा जो सो कॉल्ड घाणेरडा मुलांचा ॲटिट्यूड आहे ना, या ॲटिट्यूडमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता या केसमध्ये खऱ्या अर्थाने मला सोशल मीडियावरती असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू म्हणायचं ज्यांनी याविरुद्ध आवाज उठवला. स्पेशली मीडियावाल्यांचं सुद्धा थँक्यू आपल्याला करावं लागेल, कारण त्यांनी सुद्धा विषय लावून धरलाय. आणि खऱ्या अर्थाने जर का सीसीटीव्ही फुटेजेस रिलीज झाले नसते तर या प्रकरणाचे प्रूफ सुद्धा आपल्याला मिळाले नसते. आणि आता बऱ्याच ठिकाणी पोलीस स्वतःचाही सावरासावर करताय की नाही, आम्ही सुरुवातीपासून 304 टाकलाय,
कलम 304 नंतर आम्हाला फोर्सफुली टाकण्यात लावलंय. बऱ्याच सगळ्या गोष्टी नक्की काय खरं काय खोटं ते लवकरच आपल्याला समजेल. पण मला जेन्युइनली असं वाटतं की आपल्या मुलांना, जर तुमच्या घरात तुमची मुलं जर का 20 वर्षांच्या खालची असतील, 25 वर्षांच्या खालची असतील, तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती, आपल्या मुलांना आध्यात्मिक गोष्टींकडे वळवा. ही ती वेळ आहे. आयुष्यात कधी ना कधी त्यांना अध्यात्माची गरज लागणार आहे आणि ती वाय नॉट अर्ली. म्हणजे कूल दिसण्यासाठी तुम्हाला दारूच प्यायला पाहिजे, हे जे सो कॉल्ड मिसकन्सेप्शन आहे, हे मिटवण्यासाठी पेरेंट्सनी पुढे यायला पाहिजे. आपली मुलं जर का रिस्पॉन्सिबल नसेल तर त्यांच्याकडे गाड्या देऊ नका चालवायला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे चिक्कार पैसा असेल तर तो पोरांना दाखवू नका. त्यांची शिक्षणं त्यांच्या पैशाने त्यांना करू द्या. म्हणजे त्यांना पैशांची अक्कल येईल, पैशांची जाणीव राहील आणि जो पैशांचा माज आहे ना तो उतरेल त्यांचा. माझे शब्द खूप जरी कठोर असले तरी मला इतकं वाईट वाटलंय, कारण त्या 2 निष्पाप व्यक्तींचा जीव परत कधीच नाही येणार आहे, ती जिवंत कधीच नाही होणार आहे. पण ज्या पद्धतीने पाठपुरावा केला जात होता या मुलाला वाचवण्यासाठी, मी असं ऐकलं की पिझ्झा आणि बर्गर त्याला खायला दिले किंवा त्याचे आईबाप त्याला क्रोसिनची गोळी आणून देत आहे. सो मला जेन्युइनली असं वाटतं की आत्ताच्या जेनझीला सो कॉल्ड, जे स्वतःला फार कूल समजतात, त्यांना कुठेतरी लक्ष्मण रेखा आखणं फार गरजेचं आहे आणि ते फक्त पेरेंट्स करू शकतात. ऐकत नसतील घरातनं हाकलून द्या आणि त्यांची शिक्षणं त्यांना करू द्या. सो ओव्हरऑल या व्हिडिओमध्ये मला हे मुद्दे मांडायचे होते की पुण्यातले पब्स आणि बार्स यांच्या वेळा कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी ट्राय करूया. कारण 1:30 वाजेपर्यंत फक्त ऑन पेपर, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेस पिरियड मिळतो 1 तासाभराचा. मग ते 2-3 पर्यंत आरामात पुढे ढकललं जातं शटर डाऊन करून. आणि या गोष्टी आपण कितीही नाकारल्या तरी या गोष्ट सत्य परिस्थिती आहे आणि याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. तुमचं मत काय आहे या गोष्टींवरती? आणि दारू, अल्कोहोल आणि सिगरेट, खरंच या गोष्टी घेतल्यानेच आपण कूल बनतो का? या गोष्टीवर तुमचं काय मत आहे तेही मला कळवा. बाकी त्या 2 मुलांचा जो जीव गेलाय तो आपण रिटर्न नाही येऊ शकत, पण आपण भगवंताच्या चरणी इतकीच प्रार्थना करू शकतो की त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट. पब कल्चर इज क्रेजी इन कल्याणी नगर. परमिशंस नहीं, कुछ नहीं. और पूरे सिस्टम को अप्रोच किया, बीट द कलेक्टर, कमिश्नर, पुलिस कमिश्नर, कोई एक्शन नहीं.